नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 4 एप्रिल आहे 2026 आणि माझ्या आई बाबा उद्या येणार आहेत 5 एप्रिल 2026. उद्या संध्याकाळी लँड होणार आहे. 7:55ला त्यांची फ्लाईटची लँडिंग आहे. तर हा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करतो कारण की आम्ही आज सगळं साफसफाई वगैरे करून ठेवली आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी, कारण की आई बाबा 5 वर्षानंतर येत आहेत, उद्याला भेटणार आहे. ते ऑलरेडी निघाले आहेत मुंबईसाठी, माझ्या गावावरनं, धामणगाव वडेवरनं. आज ते रात्री 2-2:30 वाजता पोहोचतील आणि त्यांची सकाळी फ्लाईट आहे. एकदम पहिले डॅलससाठी त्यांची फ्लाईट आहे मुंबईवरून, पण मुंबई ते इस्तानबुल पहिले ते पोहोचणार आहे. तिथं त्यांचा लेओव्हर आहे 2 तास 35 मिनिटाचा आणि त्याच्यानंतर लेओव्हर कंप्लीट करून मग ते इस्तानबुलपासून डॅलसची फ्लाईट येणार आहे आणि 7:55 PM उद्या रात्री पोहोचणार आहे तिथं. तर बस आता मी सकाळी उठून मोस्टली त्यांना मदत करेल जेव्हा त्यांचं लेओव्हर आहे तेव्हा नवीन गेटवर पोहोचण्यासाठी. तर ते सुद्धा मी सगळं रेकॉर्ड करणार आहे. तर चला आपण बघूया आता पूर्ण या व्हिडिओमध्ये काय होते आणि लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजले 4:47. मी आता खूप अर्ली सकाळी, कारण की आई बाबा ऑलरेडी निघाले आहेत टर्किश एअरलाइन्सनी मुंबईवरून वाया इस्तांबूल डॅलससाठी. आणि त्यांची फ्लाईट जी आहे मुंबई टू इस्तांबूल टोटल 6 तास 55 मिनिटाची होती, बट ती 1 तास 20 मिनिटं डिले झाली आहे. त्याच्यामुळे आता ते इस्तांबूलला 1 तास 20 मिनिटं उशिरा पोचणार आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की त्यांची जी कनेक्टिंग फ्लाईट होती ती 2 तास 30 मिनिटं 35 मिनिटावर होती. तर ऑलमोस्ट त्यांच्याकडे आता 1 तास 15-20 मिनिटं असतील. 1 तास समथिंग टाईम आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या किंवा मी स्क्रीनवर टाकून देईल. जेवढ्या वेळामध्ये त्यांना लँड झाल्यानंतर तिथून दुसऱ्या टर्मिनलला जायचं आहे. टर्मिनलचे नंबर्स मला माहिती नाही आहे, सो दॅट्स द ट्रिकी पार्ट, कारण की मी स्वतः बुकिंग नाही केली आहे आणि मी बघू नाही शकत आहे सध्या की कुठल्या टर्मिनलला लँड होणार आहे, कारण की अजून टर्किश एअरलाईननी अपडेट नाही केला आहे. आणि मी जस्ट आता ट्रॅव्हल एजंट ज्याच्याकडून आम्ही करून घेतले तिकीट्स त्याला कॉल केलेला, पण त्याला पण दिसत नाही अजून, कारण की टर्किश एअरलाइन्सनीच अपडेट नाही केले अजून की कोणत्या टर्मिनलला अराईव्ह होणार आहे फ्लाईट. सो त्यामुळे आम्ही वेट करतो आहे. बट तो बोलला की इस्तांबूलचं एअरपोर्ट खूप जास्त मोठं टर्मिनल नाही येते, सो ऑलमोस्ट एक्सपेक्टेड आहे की ती फ्लाईट त्याच गेटच्या जवळ वगैरे येईल. ठीक आहे, बघा तिथून बाहेर आल्यानंतर D1 to 17 दिसतंय का बोर्ड कुठे? हा, पुढे D3 D17. हा, तर D3 to D17 वाल्या साईडला जा, म्हणजे D15 तुमचं तिथं पोहोचल. तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय, आज येत आहे माझे आई बाबा. ते ऑलमोस्ट 1 तासामध्ये लँड होणार आहे. तर मृणालाच पूर्ण स्वयंपाक करून ठेवते. ते आल्यानंतर जेवण करू आम्ही पटकन. तर ऑलमोस्ट त्यांची फ्लाईट आता पोचणार आहे 7:54ला आणि बघू आता मृणाल किती फास्ट आहे आणि ती किती लवकर पोळ्या टाकून ती बनवत आहे भोपळ्याची भाजी. तर भोपळा त्यांनी चिरून ठेवला आहे आणि लसूण हिरवी मिरची आहे ते कुठून ठेवलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता हे करून ठेवला आहे, धुवून ठेवला आहे आणि कोथिंबीर पण आहे, पण ती अजून चिरायची बाकी आहे, ती करणार आहे. तर आता ती बनवते पोळ्या, साधीच भाजी बनवणार आहे एकदम. तर आता ती आमचा जो मोठा घमेला आहे और जे मोठं भांडं आहे ज्याच्यामध्ये जनरली ती पोळ्याचं डो भिजवायचा जो आहे तो कणिक मळायचा मळायचं जे भांडं आहे ते ऑक्युपाईड आहे. त्याच्यामुळे आता ती थोडं स्ट्रगल करत या छोट्या भांड्यामध्ये कणिक मळते आहे. बट ओव्हरऑल मस्त दिवस होता आज. मी जस्ट झोपेतून उठलो आहे आता. सगळी मेहनत आम्ही कालच केली, कारण की काल आमचे फ्रेंड्स जेवायसाठी होते आमच्याकडे आलेले. आम्ही सगळं साफसफाई करून ठेवली होती आणि कालचा डिनर झाला. त्याच्यानंतर बस आज सिन्स सगळी साफसफाई काल झालेली होती त्यामुळे आम्ही आज पूर्ण एन्जॉय करत होतो आणि रेस्ट करत होतो. तर बस आता जेवण बनवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आता उजेड आहे, 7 वाजले तरी अजून सनसेट नाही झाला आहे, बट ऑलमोस्ट अर्ध्या तासामध्ये वगैरे सनसेट होईल.
आणि मी घराचा अजून पूर्ण टूर दिला नाही आहे, बट हे थोडेसे स्निपेट्स आहेत. तर आता पटापट आम्ही पोळ्या बनवणार आहे, भाजी बनवणार आहे. आणि आता वाजले आहे 7:24 आणि यांची फ्लाईट लँड होणार आहे 7:53ला. आणि उद्यासाठी, सिन्स आता आमच्या दोघांचे ऑफिस राहणार आहे उद्या, आई बाबा खूप थकलेले राहतील, तर आम्ही म्हटलं तर की चवळी भिजवून ठेवायची आहे. तर आता मी तेच काम करतो आहे, चवळी भिजवायचं. तर मी फोन साईडला ठेवतो थोडा वेळ आणि दाखवतो तुम्हाला. छानपैकी चवळी मी धुवून घेतली आहे आणि भिजवायला ठेवली आता. तर त्याचं झाकण लावून त्याला सरकवून देतो मी या साईडला. आणि आता आम्ही सुरू करतो आहे, मृणाल सुरू करते पोळ्या लाटायला. तिचा पोळ्याचा डो बनवून झालेला आहे पटकन. आणि तयारी करतोय आम्ही पोळ्या बनवायची. पटापट फुलके टाकणार आहे ना म्हणा, फुलके टाकणार आहे पटापट. तर आता आम्ही सुरू केलं आहे भाजी बनवण्यासाठी. मृणालनी कढईमध्ये तेल घेतलं आहे, मसाल्याचा डब्बा आहे इथं आमचा. म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की थोडी साधीच भाजी बनवायची आहे, सुक्की. कारण की आई बाबा आता खूप थकून आलेले राहतील आणि त्यामुळे एकदम रस्सा भाजी वगैरे बनवणं त्यांच्यासाठी आता पॉईंट नाही आहे काही. ते लवकर पटकन जेवण करतील आणि आराम करतील, म्हणजे झोपतील. कारण की त्यांना जेटलॅग वगैरे पण नको व्हायला. तर मृणालच्या घरून जळगाववरनं हा मसाला आला आहे, गरम मसाला. अप्रतिम मसाला आहे हा. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या भाज्यांसाठी तोच मसाला वापरतो. तर आता एकदा तेल गरम झालं की त्याच्यानंतर आम्ही सुरू करू. आणि तेल गरम झालं आहे. तर आता सिन्स इथं चिमणी नाही आहे, बट हा एक एक्झॉस्ट फॅन आहे, तो मृणालने सुरू केला आहे. तर आता आम्ही टाकलं आहे जिरं. आणि मास्टर शेफ मृणाल इकडे फुल ऑन पॉवरमध्ये. आता टाकते लसूण आणि हिरवी मिरची ची पेस्ट. आणि मृणाल खूपच क्विक आहे जेवण बनवण्यामध्ये. टाकला कढीपत्ता, मिक्स. गेली हळद, थोडंसं धने पावडर. ओके, थोडं नाही, जास्त धने पावडर. ओके. मी तिला थोडं स्टर करायला मदत करतोय. आणि तिने गरम मसाला टाकला आहे, एक चुटकी भर. आणि टाकून दिली आहे डायरेक्टली भाजी. ती व्यवस्थित झांबल झुंबल करील त्याला. परत परतवते ती छानपैकी आता. म्हणजे पूर्ण जे आपलं भोपळं आहे त्याला मसाला लागला पाहिजे आणि भाजी खालून लागायला नको म्हणून तिने थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि आता व्यवस्थित परतून झालं आहे. आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीसारखं मृणाल उरलेलं कूट आहे, त्यात पाणी घालून सगळं लसूण आणि मिरचीची पेस्ट वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरोबर आहे मृणाल? वाया नको जायला थोडं. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर मीठ शेवटी टाकते मृणाल. पिंक सॉल्ट आहे, तर थोडं जास्त लागते हे नॉर्मल मिठापेक्षा. जास्त स्ट्रॉंग नाही आहे. आता याला झाकून घेऊ, म्हणजे थोड्या वेळानंतर ते वाफवून व्यवस्थित मिक्स करावं लागेल. ठीक आहे, चालेल. चला आता याला झाकलं आहे. आता मृणाल लाटणार आहे पटापट पोळ्या आणि मी तिला मदत करणार आहे फुलके करण्यासाठी. तर मी दाखवतो तुम्हाला आता मी कसं करणार आहे पटापट सगळं. तर आता मृणालनी पोळ्या सुरू केल्या आहे लाटायसाठी. बघू आपण किती क्विक आहे ती. फास्ट तर आहे. नाईस. तर आता मृणाल
पोळ्या लाटते आहे तोपर्यंत मी वरण भात लावून देणार आहे, म्हणजे तिला मदत होईल. आणि कुकर लावून देणार आहे मी. त्याची तयारी मी तिकडे करून ठेवतो आहे. मी त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो एक पोळी करून जशी दाखवते आहे म्हणाल. अजून तवा गरम नाही झाला आहे म्हणते ती. बट फुलके नाईस हलकं फुलकं. आणि इकडे ही पण भाजी सुरू आहे आपली व्यवस्थित व्हायसाठी. त्याची फ्लेम थोडी मीडियमवरच ठेवली आहे म्हणजे पटपट करता येईल. झालं आहे का? झाला आहे तवा गरम. आणि आता टाकली पोळी आणि झटपट. आणि तोपर्यंत ती दुसरी पोळी लाटते. तर कमेंट करून सांगा मृणाल फास्ट आहे की नाही अमेरिकेच्या हिशोबाने. आणि काही सजेशन्स असतील इम्प्रूव्ह करायसाठी तर ते पण सांगा. तर तोपर्यंत इकडे पोळी होते आपली. वाफा दिसत आहेत की तवा गरम झाला आहे साईडनी. मृणाल एकदम आयनसारखी हातानेच पलटवते पोळी. तिसऱ्या पोळीचा हुंडा रेडी आहे. आणि 7 ओंडा व्हॉट एव्हर दॅट इज. होंडा इज द हुंडा नाही आहे या ट्रू. सो आता झाले आहे 7:39. 7:53 ते 7:55च्या मध्ये आईबाबांची फ्लाईट लँड होणार आहे. बट त्यांना थोडा वेळच लागेल कारण की इमिग्रेशन वगैरे कंप्लीट होईल. तर आता ही बनवतो आहे फुलके. ही आयडिया आहे US मध्ये. गॅसचं नाही आहे म्हणजे फ्लेम्स नाही आहे राईट. आपल्याकडे स्टोव्ह नाही आहे तो. इथं इलेक्ट्रिकचा स्टोव्ह आहे. आणि अशी ही आपली पहिली पोळी रेडी आहे. आता त्याला ती तूप लावेल. आणि मी असं ना तुम्ही समजू नका की मी तिला मदत नाही करत आहे. मी थोड्या वेळासाठी रेकॉर्ड करतो आहे. आता तूप लावायचं काम मी करणार आहे. पण त्याआधी मी करतो आहे वरण भाताची तयारी. तर मी पटकन आता भात आणि 2 प्रकारच्या डाळी मिक्स केल्या आहे. तर एक आहे तुरीची डाळ आणि एक आहे मुगाची डाळ. तर आता मी दोन्ही या डाळी धुवून घेणार आहे. तसंच भात धुवून घेणार आहे मस्तपैकी 2-3 वेळा. आणि त्याच्यानंतर कुकर रेडी आहे. हा आमचा इलेक्ट्रिक कुकर आहे. इन्स्टंट पॉट. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे. फक्त आता मला त्याचं स्टँड लावायचं आहे. आणि हे दोन्ही भांडे मला आईनी US येताना 5 वर्ष आधी दिले होते. मी अजूनसुद्धा ते व्यवस्थित ठेवले आहे आणि तेच यूज करतो. फक्त आधी मी इंडियन कुकरमध्ये ठेवायचो. आता मी या इन्स्टंट पॉटमध्ये ठेवतो. आणि सोबतच आम्ही काल टरबूज घेऊन आलो होतो. ते कापून ठेवलं आहे. आईबाबा आले की त्यांना पण खाता येईल म्हणून. आणि मृणालनी आधीच ताव मारायला सुरू केला त्याच्यावर. तर मी पटकन आता हे धुतो आणि तुम्हाला दाखवतो लावल्यानंतर. आता मी तांदूळ धुवून ठेवले आहे आणि तसंच डाळी पण धुवून ठेवल्या आहे. आणि ते ऑलरेडी मी कुकरमध्ये ठेवून दिलं आहे. आता मी तांदूळाचा डब्बा डाळीच्यावर ठेवणार आहे. म्हणजेच भाताचा डब्बा. आणि बस आता मी भात लावून देऊ शकतो. बट आम्ही असं ठरवलं आहे की सिन्स हा इलेक्ट्रिक कुकर आहे आणि ऑटोमॅटिक बंद होतो त्याच्यामुळे आम्ही निघताना वरण भात लावून देणार आहे. आणि बस मी दाखवतो तुम्हाला पटकन मृणालचं काय सुरू आहे. किती पोळी मृणाल लावते तूप? 5वी किंवा 6वी पोळी सुरू आहे आता. आणि जळगावचे लोक खूपच जास्त तूपचा वापर करतात. तुम्ही बघू शकता किती तूप लावलं आहे त्यांनी एका पोळीला. ही भाजी बऱ्यापैकी होण्यात आली आहे आता. आणि एवढं तूप लावल्यानंतर पण जळगावचे लोक म्हणतात की हे काहीच तूप नाही आहे. म्हणजे तुपाची धार लावतात वाटते हे लोक. चालू आहे आता पुढची पोळी. काय म्हणते म्हणाल? होऊन जाईल. 7:48 झाले आहे. 7:55ला त्यांची फ्लाईट आहे आता लँड होणार. आता परत मृणालने फुलका टाकलाय
मस्त गरम व्हायसाठी. आणि फुलका झाला आहे रेडी, डन. याला ट्रान्सफर करील डब्यामध्ये. आणि आता मी तिला मदत करतो तूप लावायसाठी. तिच्या इतकं तूप लावणार नाही आहे मी कमीच तूप लावायचा प्रयत्न करणार आहे. आणि माफ करा मला बरोबर लावता येत नाही कारण की एका हातामध्ये कॅमेरा आहे. आणि आता हे तूप लावून झालं आहे माझं त्या पोळीला. आणि मृणाल ऑन टू नेक्स्ट पोळी. मी सुरू करतो आहे. मृणालने लावलं आहे ते प्रेशर कुकला आणि ती टाईम करते 8 मिनटाचा. बस झालं नाही 8 मिनटं लावतो ना पण दरवेळेस. आता 2 भांडे आहे त्याच्यामुळे आता 8 मिनटाचा टाईम लावला आहे. आणि कीप वॉर्म या सेटिंगवर ठेवलं आहे म्हणजे त्याच्या भात आणि वरण झाल्यानंतर 10 मिनटं ते गरम ठेवील कुकरला. आता जसं ऑन आलं आहे तर ऑन झालं आहे. आणि चला आता आम्ही पटकन रेडी होतो आणि चाललो आहे एअरपोर्टला. आत्ता परत आईबाबांशी बोलणं झालं माझं तर फ्लाईट झाली आहे लँड व्यवस्थित टाईमवर. तर चला भेटूया आपण आता. तर रेडी आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. मृणाल पण रेडी आहे. एक्सायटेड आहे मृणाल पहिल्यांदा आईबाबांना भेटणार आहे. आणि मी 5 वर्षात आईबाबांना भेटलो नाही आहे तर त्यांना आता खूप इमोशनल झालो आहे मी सध्या की ते लँड झाले आणि खूप 4-5 वर्षानंतर भेटणार आहे मी आता. पण खूप एक्सायटेड आहे. तर आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. आम्ही थोडंसं असं वाटतं की आम्ही लेट झालो आहे बट इमिग्रेशनला त्याला टाईम लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही पटकन पार्किंग शोधून गाडी लावू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. मृणाल रेकॉर्ड करील जेव्हा माझे आईबाबा येतील तेव्हा. सगळं जेवण वगैरे रेडी आहे. कुकर आपला सुरू आहे तो आता चालूच राहील. आणि आम्ही आता निघतोय. बस आता गाडीची चाबी घेतोय आणि घराची चाबी घेतोय. चला आपण भेटूया आता एअरपोर्टला. तर आम्ही आता पोचलो आहे एअरपोर्टला डॅलसच्या. आणि टर्मिनल डीला त्यांची फ्लाईट येणार आहे. ते ऑलरेडी आले आहेत. आता इमिग्रेशनच्या लाईनमध्ये लागले आहे. त्यांचं अजून इमिग्रेशन कंप्लीट नाही झालं आहे. आम्ही जस्ट गाडी पार्क केली आता एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये. आणि आता आम्ही वॉक करत चाललो आहे बेल्टकडे राईट. त्यांच्या ज्या बॅग्स आहेत त्या आम्ही कलेक्ट करून घेणार आहे ते जोपर्यंत बाहेर येतील तोपर्यंत. आणि मी तुम्हाला अपडेट देत राहतो पूर्ण. तर चला आता भेटूया थोड्याच वेळात आई बाबा आले की. थोडीशी झांबल झाली आमची. आम्ही तिथं जो उभं होतो जिथं इंटरनॅशनल अरायवल्स आहे. पण सिन्स D1 to D8 जे आहे हे सिक्युअर्ड एरियामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही इथे ॲक्सेस नाही करू शकत कारण की आमच्याकडे फ्लाईट तिकीट्स नाही आहे किंवा काही नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तिथं चाललो आहे बाहेर उभं राहतो आहे. तर तो जो बेल्ट आहे त्याच्यावरचे बॅग्स वगैरे आईबाबांना स्पिक करून यावं लागणार आहे. तर आता आईबाबा D4ला आहे. तिथं त्यांना त्यांच्या बॅग्स मिळणार आहे. आम्ही प्रयत्न करतो तिथं जायचा आणि तुम्हाला भेटतो लगेच. आईबाबा त्या गेटमधनं बाहेर येणार आहे. बऱ्याच वेळ झाली आम्ही वाट पाहतो आहे की केव्हा येतील केव्हा नाही. तर दोघं आता आम्ही वेट करतो आहे. तसंच सचिन भाऊजी म्हणजे ताईचे मिस्टर ते पण येत आहेत पिक करायसाठी. बट त्यांना आम्ही उशिरा सांगितलं मुद्दाम म्हणजे इथं टाईम लागला तर ते आरामात निघू शकतात जेव्हा बॅग्स वगैरे सगळं कलेक्ट करून झाले आहे. तर त्यांना आता जस्ट फोन केला आहे की तुम्ही निघा गाडी पार्क करा. आम्ही पण गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आता वेट करतो आहे फक्त इथं या गेटवर जिथं ते बाहेर येतील. आणि बाहेर आले की मी तुम्हाला दाखवतो. तसंला भेटूया 5 मिनटामध्ये. आलेत ते कसा झाला प्रवास? एकदम तुम्हाला पाहायला केव्हा ते हे आता आम्ही बसलो गाडीमध्ये. सगळ्यांनी बॅग्स वगैरे टाकल्या मागे. आई पण आहे बाबा आहे इथं बसलेले. मृणाल मागे बसलेली आहे. आणि 2 बॅग्स सचिन भाऊजींच्या गाडीमध्ये जस्ट मी जस्ट ठेवून आलो आहे. आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे. तर तुम्हाला भेटतो आता घरी. आई बाबा सुखरूप पोचले आहे. तर चला आपण भेटूया थोड्या वेळात. खाली पोचलो आता. मृणाल पटापट आता वरण करते. आई चेंज करून रेडी झाली आहे. हातपाय धुवून झाले. बाबा रेडी होत आहेत फ्रेश होत आहेत ते. तर आता इथं चालू आहे वरण बनवायला सुरू केलं मृणालने. जस्ट ओलं होतं खालचं तर ती पुसते आहे. आणि भात रेडी आहे. पोळ्या रेडी आहेत.
कसा होता प्रवास तुमचा? बस छान होता एकदम. बढिया. बढिया. नाईस नाईस. बाबा रेडी होत आहेत आता. मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या किती बॅग्स आहे. आणि आम्ही सध्याच्या बाहेरच ठेवल्या आहे कारण की ते आता इंटरनॅशनल प्रवास करून आले तर आम्ही पहिले ते जे चक्के क्लीन करू आणि मग घरात घेऊन येऊ. तर बाहेर तुम्हाला दाखवतो. ह्या त्यांच्या बॅग्स आहे. चारीच्या चारी बॅग्स आम्ही इथं स्टॅक करून ठेवल्या आहे आणि गाडी पार्क केली इकडे. तर मी टोटली विसरलो. सगळ्यांना भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवायला बसलो. तर आता बाबांचा ऑलमोस्ट पोळी खाऊन झालेला आहे. त्याला भात खात आहे. भोपळ्याची भाजी जसं की तुम्हाला आधीच सांगितलं. म्हणून आता जस्ट सॅलड कट करून ठेवलं होतं. आई मजा करते आहे लोणच्या सोबत. आणि पोळ्या पोळ्या पूर्ण त्याच्यात. तू टाकल्या का बघ पोळ्या आल्यानंतर? हो 3 पोळ्यांची कणिक पोळ्याची होती. कणिक उरलेली होती ती टाकली. तर आम्ही बस जेवतोय आणि जेवल्यानंतर थोडा गप्पा मारून तर झोपू देणार आहे आणि त्यानंतर भेटलाय म्हणजे. तर चला आपण भेटूया उद्या. तर हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो आहे. आम्ही भरपूर गप्पा मारल्यानंतर आईबाबांना आराम करू दिला. तर स्टे ट्यून्ड आता कारण की खूप व्हिडिओज यायच्या पुढे माझ्याकडे इंटरेस्टिंग. आईबाबांनी भरपूर गोष्टी घेऊन आल्या आहेत इंडियावरून आमच्यासाठी. त्याची अनपॅकिंग करणार आहे. ते अनपॅकिंग सगळं मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर आता आम्ही भरपूर फिरणार आहे. आता आईबाबा आलेले आहेत तर 2-2.5 महिने आहेत आईबाबा इथं माझे. आणि सगळे व्लॉग्स करणार आहे मी परत रेकॉर्ड. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. जर तुम्ही कमेंट करणार तर मी पूर्ण प्रयत्न करणार आहे तुमच्या कमेंटला रिस्पॉन्ड करायचा. आणि काही फीडबॅक असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका. मी इम्प्रूव्ह करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर आता स्टे ट्यून्ड. चला मी हा व्हिडिओ इथंच संपवतो.